इक्वल टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट tan क्यूब एक्स साइन रेस टू 4x एक्स स्क्वेअर प्लस 7 रेस टू 7. ओके, इथं लॉगच्या आतमध्ये 3 फंक्शन आहे. लॉगच्या आतमध्ये 3 फंक्शन असेल तर लॉग रूल काय असतं, प्रत्येक फंक्शन डिफरंट प्लेस आणि त्यांची ॲडिशन करायची. ठीक आहे, लॉग एक्स प्लस लॉग वाय प्लस लॉग झेड. ओके, मल्टिप्लिकेशन रूल त्याच्यामध्ये कन्वर्ट होणार ॲडिशनमध्ये. ठीक आहे, इथं काय काय राहणार, लॉग ऑफ दिस टर्म लॉग ऑफ दिस टर्म लॉग ऑफ दिस टर्म अँड ऑल ॲडिशन. ओके, इथं काय काय राहणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगचं काय 1/x येतं, 1 दिस टर्म. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म 1 साइन रेस टू 4 लॉग आहे ना, मग 1 येणार 1/x. एक्स म्हणजे काय येतं, साइन रेस टू 4x आहे, साइन रेस टू 4x. डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म साइन रेस टू 4x. ओके, 1 दिस टर्म अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म. ओके, आता सिम्प्लिफाय. आता काय काय मिळतं, टॅन क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय ना, टॅनचं काढायचं नाही. इथं पहिलं पॉवर आहे, पॉवर खाली घ्यायची. पॉवर खाली घेतलं काय ना, 3 tan स्क्वेअर एक्स. परत डेरिव्हेटिव्ह करायचं काढणार, टॅनचं काढणार आहे, टॅन एक्स असं येणार इथं. ठीक आहे, टॅन क्यूब एक्स प्लस पॉवर खाली घेतला 4 साइन एक्स. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ इथे क्यूब येणार, एक लेस करायचं पॉवरमध्ये. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स अपॉन साइन रेस टू 4x. हिअर पॉवर खाली प्लस 7x स्क्वेअर प्लस 7 6 अपॉन इथं डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म एक्स स्क्वेअर प्लस 7. ओके, आणि एक्स स्क्वेअर प्लस 7 गोज टू 7. इथं टॅन क्यूब आहे, टॅन क्यूब टॅन स्क्वेअर म्हणजे एक टॅन राहणार खाली डिनोमिनेटरला. इथं 3 आहे तसंच. टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय तर सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन टॅन एक्स. इथे दोन टॅन आहेत, इथं पण 2 आहेत, कॅन्सल, खाली एक राहणार फक्त, प्लस 4 आहे तसंच. साइन 4 आहे, इथं साइन क्यूब आहे, साइन रेस टू 4 आहे, खाली साइन राहणार, साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स प्लस 7 इज सेम, 7 आहे तसंच. इथं 7 इथं 6 आहे, खाली अजून एक राहणार एक्स स्क्वेअर प्लस 7. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x. ओके, सिम्प्लिफाय करायचं फक्त. इथं काय करणार मग, सेक्स स्क्वेअर एक्स मीन्स 3 1 अपॉन सेक कोणाच्या रिलेटिव्ह कॉसच्या, कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन एक्स अपॉन कॉस एक्स. सिम्प्लिफाय करायचं फक्त, प्लस कॉस एक्स अपॉन साइन एक्स मीन्स कॉट एक्स प्लस दिस टर्म 40x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. ओके, कॉस कॅन्सल, एक खाली इथं वर कॉस राहणार फक्त, मग इथं फक्त साइन येणार, साइन इंटू कॉस येणार. ठीक आहे, हा कॉस आणि हा कॉस कॅन्सल, म्हणजे इथं काय लिहायला जागा नाही इथं. हा ही टर्म लास्ट पण सेमच राहणार, फक्त मी हे चेंज करतो, बाकी मी हे ना इथं लिहितो. ठीक आहे, इथं काय करणार मग, इक्वल टू 3 साइन एक्स इंटू कॉस एक्स येणार. ठीक आहे, साइन एक्स इंटू कॉस एक्स. ह्याला अजून सिम्प्लिफाय करू शकता आपण, 2 मल्टिप्लाय 2 डिवाइड, 2 मल्टिप्लाय 2 डिवाइड. हा कोणाचा फॉर्म्युला आहे, साइन 2x चा, म्हणजे इथे येणार 6 साइन 2x, 6 अपॉन साइन 2x येऊ शकतो. ठीक आहे, आणि बाकीचं काय हे आहे तसंच त्याच्या पुढे येणार. टेक दिस क्वेश्चन, y इक्वल टू लॉग ऑफ रूट 1 मायनस कॉस 3x 1 प्लस कॉस 3x. ओके, 1 मायनस कॉस x असेल, 1 मायनस कॉस 2x असेल तर त्याचं कन्वर्ट करायला लागेल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये. ठीक आहे, काय फॉर्म्युला 1 मायनस कॉस 2x इक्वल टू 2 साइन स्क्वेअर एक्स. दोन्ही साईडला कॉस आहे, फक्त इथं मायनस आहे, यावेळेस मायनस आहे, त्यावेळेस 2 साइन स्क्वेअर एक्स, 2x इथं एक्सच्या हाफ एक्सच येणार, फक्त 2x हाफ एक्स येणार. इथं पण 1 प्लस कॉस 2x प्लस जर येत असेल तर फंक्शन कॉस घ्यायचा. ठीक आहे, 2 कॉस स्क्वेअर 2x हाफ एक्स येणार. सपोज असं असेल तर 1 प्लस 3 1 प्लस
कॉस 3x असेल तर इथे येणार 2 कॉस स्क्वेअर 3x बाय 2 असेल. कॉस आहे म्हणून कॉस आहे कॉस स्क्वेअर आणि 3xचा हाफ करायचं. ठीक आहे, हाफ अँगल फॉर्म्युला. इथं पण तेच केलं. 1 मायनस कॉस 3x 1 मायनस म्हणजे साईन 2 साईन स्क्वेअर 3x बाय 2 3x डिवाइड बाय 2. इथं पण 1 प्लस कॉस 3x आहे म्हणजेच कॉस इथं 2 कॉस स्क्वेअर 3x बाय 2 2 2 कॅन्सल साइन अपॉन कॉस इज अ टॅन स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल दॅट इज टॅन 3x अपॉन 2. डिफरन्शिएट करायला लागतं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x y इक्वल टू लॉग आहे. लॉगचं काय 1 अपॉन दिस टर्म टॅन 3x बाय 2. परत डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन 3x बाय 2. ओके असं त्याला तर तुम्हाला समजलं असेल. तर नेक्स्ट अगोदर लिहून ठेवलेलं आहे. आता इथं याच्या पुढे काय करायचं dy बाय dx कोणाचं हे आहे तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्सचं काय तर सेक्स स्क्वेअर 3x बाय 2 ह्याचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर 3x बाय 2 आहे. ठीक आहे, परत डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार 3x अपॉन 2चं डेरिव्हेटिव्ह डिवाइड बाय दिस टर्म ऑल्सो सेम. ओके सेक्स स्क्वेअर हां इथे एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं 1 म्हणजे 3 बाय 2 आहे तसंच 3 बाय 2 आहे तसंच. सेकला कसं लिहू शकतो 1 अपॉन कॉस स्क्वेअर आहे ना तर स्क्वेअर आहे ना 1 अपॉन कॉस स्क्वेअर 3x बाय 2 आणि टॅनचं काय ना साइन एक्स अपॉन कॉस एक्स. पण अँगल काय येतं 3x अपॉन 2 3x अपॉन 2 cos get cancel 1 cos is remaining here cos 3x by 2 डिनोमिनेटर लिहायला. ठीक आहे 2 इंटू साइन 3x बाय 2 आणि cos 3x बाय 2. हा फॉर्म्युला कोणाला मॅच होतोय या फॉर्म्युल्याला. साइन 2xचा फॉर्म्युला काय 2 साइन x इंटू कॉस एक्स. 2 जर असेल तर त्याच्या हाफ. ठीक आहे 2च्या हाफ किती 1x येणार 1x येणार. जर इथे 3x असेल तर इथे येणार 3x बाय 2 आणि इथं 3x बाय 2 म्हणजे हा फॉर्म्युला ह्याचा साइन 3. ठीक आहे साइन 3x याच्या जागी साइन 3x दॅट इज रेसिप्रोकल आहे. 3 1 अपॉन साइन मीन्स कोसेक 3x. व्हेरी इझी. ओके 14 म्हणून काय दिलं 14th वाला क्वेश्चन आहे. लॉग ऑफ इन ब्रॅकेटमध्ये 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. हां ज्या मागच्या क्वेश्चनमध्ये काय होता कॉस होता. कॉस असताना आपण हा फॉर्म्युला यूज केला. आता ते फॉर्म्युला आहे तिथे साईन नसेल तर काय करत आहे ह्याला आपण रॅशनलायझेशन करणार. ठीक आहे रॅशनलायझेशन करता येतं ना जर डिनोमिनेटर प्लसमध्ये असेल तर मायनसने दोन्ही याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. ठीक आहे तीच टर्म घ्यायची दोन्ही मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं जेणेकरून हे आणि हे कॅन्सल होणार परत तुम्हाला तेच फंक्शन भेटणार. ठीक आहे सिम्प्लिफाय करण्यासाठी घेतलं. हां हे आणि दोघं सेम आहे त्यावेळेस काय होणार ब्रॅकेट स्क्वेअर होणार. ओके दोन्ही सेपरेट म्हणजे डिफरंट साइन आहे त्यावेळेस सेपरेट मल्टिप्लिकेशन 1 इंटू 1 साइन इंटू साइन स्क्वेअर एक्स. ओके स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स मीन्स आयडेंटिटी यूज करा 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स म्हणजे मीन्स कॉस स्क्वेअर एक्स. कॉस स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल फक्त राहिलं कॉस एक्स. ओके डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग एक्सचं काय येतं 1 अपॉन दिस टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स. ओके आता यू व्ही रूल आपला करायला लागेल तर यू अपॉन व्ही. ओके बाकीचं फंक्शन आहेच कॉस मी वन येतो हे टर्म आहे सिस्टम डी वाय बाय डी एक्स काय राहणार येतं कॉस एक्स तसंच अपॉन 1 मायनस साइन एक्स तसंच. ह्याचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काढतो कारण मोठं होणार ते नाही तर है ना कॉस एक्स तसंच. ठीक आहे कॉस एक्स तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 मायनस साइन एक्स डायरेक्ट काढतोय मी 1चं 0 येतं मायनस साइन मायनसच राहणार साइन एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स मायनस कॉस एक्स मायनस कॉस एक्स मध्ये मायनस असतो बरोबर आणि 1 मायनस साइन एक्स तसंच ठेवायचं 1 मायनस साइन एक्स तसंच इंटू त्याच्या पुढं इंटू कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं मायनस साइन एक्स. ओके ब्रॅकेट आहे डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स खाली व्ही स्क्वेअर असतो मग इथं कॉस स्क्वेअर एक्स आहे. ओके इथं अजून काय सोडणार कॉस एक्स तसंच 1 मायनस साइन एक्स आतमध्ये काय राहणार मायनस कॉस स्क्वेअर मायनस मायनस प्लस होणार. ओके हा मायनस आणि हा मायनस प्लस साइन एक्सनी 1ला मल्टिप्लाय करा साइन एक्स साइन
एक्स, साईन इंटू साईन, हे प्लस झाल्या, ठीक आहे, साईन इंटू साईन मायनस साईन स्क्वेअर एक्स डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स. बघा हे दोन्ही फंक्शन ह्याच्यातून मी मायनस कॉमन काढतो, बाकीचं आहे तसंच ठेवतो, ठीक आहे. म्हणजे इथं काय काय ना कॉस एक्स अपॉन 1 मायनस साईन एक्स, साईन एक्स तसंच मायनस कॉमन आहे ह्यांच्या दोघांमधून, मायनस मायनस साईन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स. काय काय करू शकतो अजून इथं, इथं आहे तसेच राहणार, इथे ना कॉस एक्स अपॉन 1 मायनस साईन एक्स, काय काय राहील मग इथं 1 राहणार, ठीक आहे, 1 हे आहे साईन एक्स मायनस 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, 1 कॉस कॅन्सल. ह्याच्यातून मी -1 कॉमन काढू का, मायनस कॉमन काढतो, मायनस कॉमन काढलं काय ना -1 मायनस कॉमन काढतो ह्याच्यातून मायनस साईन एक्स अपॉन हा कॉस तसंच इंटू 1 मायनस साईन एक्स आहे तसंच 1 मायनस साईन एक्स, दिस टर्म कॅन्सल, -1 अपॉन कॉस एक्स राहणार, -1 अपॉन कॉस एक्स, ठीक आहे, -1 अपॉन कॉस वर जाणार, म्हणजेच काय होणार सेक होणार, मायनस सेक एक्स. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. Okay, take this question. Log of y equal to log of 4 raised to 2x into this function raised to 3/2. ओके, ह्याच्यामध्ये लॉगच्या आतमध्ये दोन फंक्शन आहेत. फंक्शन असेल तर x आणि आपण y घेतो, ठीक आहे, लॉग एक्स वाय म्हणजे लॉग एक्स प्लस लॉग वाय, ठीक आहे, दोन वेगवेगळे फंक्शन आहेत. म्हणजे सपोज एक्स आहे, सपोज हे ए आणि सपोज बी, लॉग ए प्लस लॉग बी मल्टिप्लिकेशन आहे ना, लॉगचा रूल अप्लाय करायचा, ठीक आहे, दिस टर्म प्लस दिस टर्म, ओके, स्क्वेअर आहे तसंच. मग आता काय करणार, जी पॉवर आहे ते खाली लॉग इन डायसेस रूम, ओके, मग खाली येणार 2x होणार, लॉग 4 आहे तसंच प्लस 3/2 खाली लॉग ही टर्म आहे तशीच, ओके. अजून काय काय सिम्प्लिफाय करू शकतो, 2x लॉग 4 प्लस 3/2 इन ब्रॅकेटमध्ये हा लॉग ए अपॉन बी असेल तर हा फॉर्म्युला, लॉग ए अपॉन बी असेल तर काय लिहितात लॉग ए मायनस लॉग बी, हा रूल पण माहिती पाहिजे लॉग, तरच सॉल्व होणार आहे. इथे काय काय ना लॉग एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस ही टर्म, ठीक आहे, तो वाला रूल अप्लाय करायचा, लॉग हा इथे स्क्वेअरमध्ये आहे ना, स्क्वेअरमध्ये असेल तर असं लिहू शकतो आपण 2x³ मायनस 4 हाफ, ओके, 3/2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करतो, म्हणजे इथे येणार y इक्वल टू 2x लॉग 4 प्लस 3/2 ने आतमध्ये मल्टिप्लाय लॉग एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस लॉग रूल पावर खाली घेतलं काय हाफ ऑफ लॉग, हाफ खाली येणार, ओके, आणि इथून 3/2 ने मल्टिप्लाय करतोय, 3/2 इंटू 1/2 3/4 होणार, ओके, 3/4 होणार, लॉग ऑफ 2x³ मायनस 4, ओके. आता ह्याचा डिफरन्शिएट करायचं, बस हे तुम्हाला जे खाण्याचं सॉल्व करायचं आहे ते तुम्हाला करायचं, डिफरन्शिएट आपण लॉगचं खूप वेळा केलेलं आहे, ओके, मग काय अडचण येणार नाही. टेक दिस क्वेश्चन नंबर 19 इज अ व्हेरी IMP. प्रिवियस जे सिलेबस होता त्याच्यामध्ये पण हाच क्वेश्चन होता, ठीक आहे. y इक्वल टू 25 रेज टू लॉग ऑफ सेक एक्स टू द बेस 5 मायनस 16 रेज टू लॉग ऑफ tan x टू द बेस 4 आहे, ठीक आहे. इथं काय काय केलं 25 कुणाचा स्क्वेअर रूट आहे 5चा, मग 5 स्क्वेअर लिहू शकतो. इथं पण 16ला 4चा स्क्वेअर, हा जो स्क्वेअर आहे लॉग आहे ना पुढं, मग इंडेक्सला नेऊ शकतो आपण, म्हणजे लॉग रूलनुसार काय नाही तर 5 लॉग ऑफ सेक स्क्वेअर एक्स टू दी 5 मायनस इथं काय येणार 4 लॉग ऑफ टॅन स्क्वेअर एक्स टू दी बेस 4, ओके. ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होणार. बघा ह्याचा रूल काय ए रेस टू लॉग ऑफ एक्स टू दी ए, लॉगॅरिथमिक रूल आहे. ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होणार, जो राहिलं काय एक्स, म्हणजे इथं राहिलं काय सेक स्क्वेअर एक्स, इथे येणार सेक स्क्वेअर एक्स मायनस
टॅन स्क्वेअर एक्स. हां हे माहिती तुम्हाला. आयडेंटिटी काय, सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स 1 असतं. ठीक आहे, इथे आहे ना 1. डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy बाय dx इक्वल टू 0. ओके. हां पण क्वेश्चन नंबर आपण 19 घेतला. ठीक आहे, जे काय आहे 16 आणि 17 जे आहे सेम ॲज क्वेश्चन नंबर 15. ओके, मग लक्षात राहू.